हे बघा, मला सगळे विचारतात ताई तू कशी आहेस, त्याच्यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ बनवते. आज सकाळी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी मी सगळे व्हिडिओ वगैरे शूट केले, पण रात्री अचानक हॉस्पिटलला जावं लागलं कारण की मला बरं वाटत नाही आहे. मला कंटिन्यू ताप येते, इन्फेक्शन शरीरामध्ये झालं इंजेक्शनचं. आणि हा ब्लॉग सगळ्यांनी बघा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल, कारण मला सगळ्या कमेंट्स येतात व्हिडिओ खाली. आत्ता पण सध्या मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि सलाईन वगैरे चालू आहे. पण आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर ब्लड वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या, तर डॉक्टर म्हणले परत ट्रीटमेंट घ्यावं लागेल आणि ते लवकरच कवर होईल असं म्हणलेत. पण तर अजून तरी काही झालेलं नाही आहे. इंजेक्शनमुळं हा मला पूर्ण त्रास होतो आहे आणि कंटिन्यू मला मळमळ, उलटी, ताप असं भरपूर सगळं काय आजारी राहते, दुखत राहते. त्याच्यामुळं मी कुठला व्हिडिओ काहीच टाकत नाही आहे. हे बघा, आता आपण हॉस्पिटलला चाललो आहे. इथे गेलं ना, समोरच हॉस्पिटल आहे. त्याच्यामुळे हा छोटासा, जास्त नाही, 2-3 मिनटाचा मी व्हिडिओ शूट केला. नक्की बघा. हे बघा, आता आपण हॉस्पिटलमध्ये चाललो आहे आणि हे बघा इथं आहे हॉस्पिटल, गौरव डॉक्टर म्हणून आहेत ना, ते आपण हॉस्पिटलमध्ये आले. नंबर आहेत वाटतं. तर म्हणलं चला तुम्हाला पण व्हिडिओ दाखवूया इथं काय झालं. आणि इथं आम्ही गेल्याच्यानंतर चेकअप वगैरे केलं. मी थोडंसं व्हिडिओ शूट का केला आहे की सगळं तुम्हाला कळायला पाहिजे. सगळे मला प्रश्न म्हणजे कमेंट्स येतात ना, तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येतात. थँक्यू सो मच, तुम्ही एवढं प्रेम दाखवताय सगळेजण माझ्यावरती, मनापासून थँक्यू. हे बघा हॉस्पिटल आहे इथे आणि इथेच मला सलाईन वगैरे पण चालू आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा इथं ब्लड टेस्ट करायला गेलो आम्ही. आणि ज्यावेळेस ते घेत होते ब्लड त्यावेळेस मला इतकी भीती वाटत होते ना. आणि ब्लड पण टेस्ट आणि त्याच्यानंतर आम्ही मग सलाईन वगैरे रिपोर्ट आल्याच्यानंतर आई सलाईन वगैरे लावलं. ॲडमिटची सीट ठेवली त्यांनी, 3-4 दिवस नाही का कंटिन्यू सलाईन वगैरे राहणार आहे. आणि हॉस्पिटल आमच्या घरापासून जवळ आहे, त्याच्यामुळे आम्ही घरी येऊन जाऊन करते. मग लगेच सलाईन वगैरे लावले. त्याच्यानंतर मला माझे मिस्टर इथं बसलेले होते. म्हणजे चला तुम्हाला पण व्हिडिओ दाखवते मी, कारण खूप तुमचं प्रेम आणि तुमच्या कमेंट्स येत आहेत ना, त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात की आता तब्येत कशी आहे, काय आहे. बघा आता माझी तब्येत व्यवस्थित नाही आहे, व्यवस्थित पण होईल लवकरच कवर. सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, मग तुम्हाला कळेल नक्की काय आहे आणि काय नाही. ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे डिटेल, त्याच्यामुळे तुमच्या कमेंट्सला उत्तर ह्या व्हिडिओमधून मी दिलेलं आहे. सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय मी नाही देऊ शकत, कारण एका हाताला माझ्या सलाईन आहे ना, त्याच्यामुळे मला जास्त रिप्लाय द्यायला नाही जमत. त्याच्यामुळे तुम्ही इथं व्हिडिओ बघा, मग तुम्हाला नक्की कळेल. बाय बाय सर्वांना.